हॅलो नेहा. नेहा, हा नेहा ऐक, 321 आणि 322 पाठवलंय. तर बस नंबर असतील का हे? स्क्रीन प्ले ना ग. हा तो आता अप्रूव्ह कर आणि मला सांग कधी ते डायलॉग पटकन लिहायचे असणार ना मला. हा पटकन काय ते सांग. आणि ऐक 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 अगं ते चॅनलवाले स्टोऱ्या टाकतात फिन्स्टावर, त्यात आम्हाला पण टॅग करा ना, लेखक आहे ना मी. हा हा मी पण करू शकतो शेअर वगैरे. हा करते. हा एक मिनिट. प्रेरणा, प्रेरणा, प्रे. नावाला जागेल तर खरी ही बाई. एवढं प्रे प्रे केलं तरी हीच प्रे आली आयुष्यात. अरे चिनूची आई. चिनू तुम्ही काय करता इथे? या 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 प्लीज 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 बसा. प्रेरणा, प्रेरणा कोण आलाय बघ. प्रेरणा काय हो? या बस बसा 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 बसा. कोण आलंय? अगं बघ कोण आलंय बघ. माझी सिरियल आहे ना चिनूची गोष्ट. वाटलंच मला चिनू. बसा, बसा. बाळा खूप मस्त काम करतेस तू. मी बघते तुझी सिरियल. हा खूप गोड काम करते. ओ चिनू, तुम्ही लिहिलेली सिरियल त्याच्यातली चिनू. काय सांगतेस काय? अय्या काय फक्त कागदावर नाव असते ना रोज. प्रत्यक्ष बाई वेगळी दिसतेस हा जरा. आहे ना तिकडे मोठी वाटते खरंच. काय ग ताई हे ना पाणी ताई आईचं काय बापरे. ताई चिनूची आई काय पाणी पाणी काय झालं काय? मी पाणी काय काय झालंय? मला विचारू नका. काय झालं काय? मला काय विचारताय? ह्यांना विचारा ना, ज्यांनी केलंय त्यांना विचारा. शांत कसे वागलेत ते माझ्याशी तुम्हाला काय सांगू आता. मी काय वागलोय ताई? तुम्ही काय केलं? तुम्ही पाप केलंय त्यांनी, विचारा त्यांना. पाप पाप काय काय मला माहित नाही. काय काय केलंय तुम्ही? अगं मला खरंच माहित नाही प्रेरणा. काय तुमचं? मला वाटलेलं माझा नवरा खाली मान घालून लिहितो. बाई काय बाहेर असं करायला लाज शिवाई. प्रेरणा एक मिनिट या काय थांब. एक मिनिट थांब. उगाच काहीतरी. हो ताई काय झालंय? काय केलंय मी असं? ती मला बाई- तुमच्याशी नाही बोलायचंय. लांब राहा आता, लांब राहा अहो जरा. ती बायको भडकली आहे माझी. काय ते नीट सांगा प्लीज. चिनू सांग. लायटर दादा, मला सिरियल मधनं नका काढू. मला खूप खूप काम करायचंय. काम करून खूप खूप मोठं व्हायचंय. हात जोडते, नका काढू. तुम्ही हिला सिरियल मधून काढताय? हो अहो नाही तसं मला सगळं माहितीये. अहो मी कोण? तुम्ही तिचा रोल कापलाय. अहो मी कोण आहे तिचा रोल कापणारा? तुम्ही रायटर आहात ना. अहो, मी हो. डिरेक्टर सरांशी बोलले. त्यांच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता. त्यांनी मला सांगितलं की सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही तिचा रोल कापलाय. ताई ऐका ना ताई, असलं काहीच नाहीये. डिरेक्टर वगैरे तो तुम्हाला उगाच काहीतरी बोलतोय. माझ्यावर किंवा डिरेक्टरवर नाहीये. हे चॅनल ठरवतं सगळं, कळलं का? आम्ही लीप घेतलाय आता, त्यामुळे. काय केलं? लीप लीप घेतलाय. तुम्ही लीव घेतलाय? म्हणूनच झालंय हे सगळं. एकच मिनिट. एक मिनिट. हा ए लीप घेतलाय ह्याला काय समजते? मला विचारताय? मला मला बोलताना लाज वाटते. तुम्ही करून मोकळे झालात प्रेरणा का? प्रेरणा प्रेरणा ऐक ना. लीप घेतलाय म्हणजे लिप टू लिप घेतलेला नाहीये. योशी. अगं नाहीये. अगं नाही आहे असं म्हणतोय मी. लीप म्हणजे काय? लीप कुठलंही कथानक जेव्हा काही वर्ष पुढे जातं त्याला लीप म्हणतात. LEAP लीप. उडी मारणे. आता आमची सिरियल 15 वर्ष पुढे जाते ना, म्हणून कुठे जातेस? 15 वर्ष पुढे जाते म्हणून लीप घेतला असं म्हणालो मी. ही 8 वर्षाची आहे ना आता चिनू, ती डायरेक्ट 22 वर्षाची होणार आहे. 22-23 काहीतरी. म्हणून आम्ही म्हणालो की लीप घेतलाय. मी तुमच्या पाया पडते. नको प्लीज सर, प्लीज पाया पडू नका. तुम्ही प्लीज चिनूचा रोल कापू नका ना. अरे प्लीज कापू नका चिनूचा रोल. अहो माझ्या हातात मी काय? काय करणार आता सिरियल बंद झाल्यावर? चिनू सांग बाळा. लायटर दादा, मला सिरियल मधनं काढू नका. मला खूप खूप मोठं व्हायचंय. खूप खूप काम करायचंय. हात जोडते, मला काढू नका. काढणार ना? नका ना काढू. राणी राणी ऐक ऐक. नका बघ काढू. असं कसं एकच सिरियल आहे का आपल्याकडे? नाही. हा आपल्याला खूप 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 पुढे मग सिरियल मिळणार की नाही? हा नाही 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 मिळणार हो सिरियल. अहो, मिळणार. पटापटा सिरियल मिळतात का? तुम्हीच सांगा ना मला.
मी तुमच्या पाया पडते. अहो, नका. अहो, नका. तुम्ही प्लीज चिनूचा रोल कापू नका. आमचे EMI कोण भरणार? EMI भरते? हो, तिच्यामुळेच तर आमचं घर चालतंय. मी आणि माझ्या नवऱ्याने आम्ही दोघांनी तिच्यामुळे जॉब सोडलाय. आमच्या चिनूला आम्ही शूटिंगला पोहोचवतो, दिवसभर तिच्या सोबत थांबतो. तिला काय हवं काय नको, कुठला डायलॉग कसा घ्यायचा, कुठल्या वाक्यावर जोर लावायचा, हे तुम्ही सांगता? हो, आम्ही सगळं तिला सांगतो. आणि प्लीज मी तुमच्या पाया अरे पडते, नका. तुम्ही तिचा रोल प्लीज कापू नका. तुम्हाला स्टार पॅरेंटिंग सोपं वाटतं का हो? स्टार पेरेंटिंग? तुम्हाला अंदाज आहे स्टारच्या पॅरेंट्सना किती सॅक्रिफाईस करावं लागतं? स्टार पेरेंटिंग ही कॉन्सेप्ट आहे आता? अहो ऐका, मुळात ती स्टार झालेली नाहीये. हा, उगाच तिच्या काहीतरी डोक्यात भरवू नका हे सगळं. एक मिनिट सर, तुम्हाला असं वाटतंय कारण तुम्ही लेखक आहात, घरी बसून लिहिता ना. घरीच असतात. हा, मग तेच त्यांना बाहेरचं जग माहितीच नाहीये, बाहेर काय चालतंय. आता तुमच्या सोसायटीच्या खाली आम्ही जेव्हा वर येत होतो ना, अर्धा तास आमचा खाली गेला. काय सांगता? हो, सगळे तिच्याकडनं ऑटोग्राफ घेत होते, सेल्फ्या काढत होते. बरं. 2 वर्षाचं बाळ रडत होतं. चिनूचं नाव ऐकल्यानंतर थांबलं रडायचं. बरं. हे स्टारडम आहे हो तिचं. आणि तुम्ही म्हणता की ती स्टार नाहीये. पण आता काय करणार? आहे आहे ती स्टार आहे बघा. काय बघू मी? 3 वर्ष झालं मुलगी काम करते, लोक सेल्फ्या काढतात हो. नाही तर ताई, आमचं गाढव 8 वर्ष राबतंय नुसतं. गाढव? प्रेरणा गाढव बोलते? नाही लिहितात यांना, फक्त माझा. यांना बाई मी चिनूचं कॅरेक्टर जन्माला घातलं, माझ्या सिरियलचे 700 एपिसोड झाले, आय एम द सेलिब्रिटी रायटर. आहेच मी सेलिब्रिटी रायटर प्रेरणा. असं फक्त तुम्हाला वाटतंय. काळं कुत्र विचारत नाही हो ताई. जरा शांत हो, तू इथे ये प्लीज, शांत एक हो. मिनिट, खोटं बोलतेय का मी? मग आज खरं बोलायचा दिवस आहे का? नका माझ ओरडा. तेवढंच करताना काही काम सांगितलं की वस्कन अंगावर यायचं, तेवढंच करता फक्त. प्रेरणा काय ताई, प्रेरणा प्रेरणा प्रेरणा. काय सांगू, फोटोचं जाऊ द्या. नातेवाईक पण नाही विचारत हो. मला कौतुक आहे ना, मी सांगते माझा नवरा लिहितो, माझा नवरा लिहितो. समोरचा माणूस असं करून निघून जातो. एवढंच करतो माणूस समोरचा. वळून पण नाही बघत. बघतो जाऊ दे, ठीक आहे, ते सगळं सोडा. या सोसायटीत या बसून सोसायटीत बोलूया. तिकडे बसा, मला बोल. या सोसायटीत आम्ही इतके वर्ष राहतोय की ते साधं सोसायटीच्या पूजेला यांना बोलवतात. काढलंस, परत काढलंस ते पूजे. का नको काढू? मला ऐकावं लागतं लोकांचं. ते सांगतात सेलिब्रिटी पाहिजे पूजेला बसायला. वाटतं तुम्ही सेलिब्रिटी, कोणी ओळखतं तुम्हाला? उलट तुम्हाला फोन येतो ना, लोकांचा फोन येतो. तुमच्या ओळखीचं कोणी सेलिब्रिटी असेल तर पाठवा. तुम्हाला एक मिनिट, ह्यांना फोन आला होता, ह्यांनी केला होता ना चिनूसाठी. हो, चिनूसाठी तुमच्या सिरियल मधली छोटी मुलगी. हा. पण ते तिला मोठी सुपारी होती ना, मोठ्या पैशाची, त्यामुळे जमलं नाही तिला. हो. सुपाऱ्या असतात ना, नाही, तेव्हा तुम्ही मला कुठे आहे सुपारी एवढं सुद्धा विचारलं नव्हतं म्हणून. कारण वेळच नव्हता ना, कारण तिचे शेड्यूल मध्ये सुपाऱ्या आणि नाही, मग आता वेळच वेळ आहे ना तिच्याकडे. आता करा त्या शेड्यूल मधला सुपाऱ्या करा. हा, छान आहे ना? अच्छा, म्हणजे तुम्ही राग काढताय का आमच्यावर? कसं? म्हणून तुम्ही तिचा रोल कापताय का? अहो, नाही, नाही, नाही. पाया पडते हो तुमच्या. पाया नको. तुम्ही सांगा, तुम्ही ज्या सुपाऱ्यांना बोलवाल आम्ही. अहो नाही नाही हो, तसलं काही नाही. नाही नाही ते काहीच डोक्यात नाहीये माझ्या. प्लीज हे असलं काहीतरी समजू नका. असे अनेक ऍक्टर्स आले आहेत, मला माहिती आहे. सिरियल सुरू असेपर्यंत काही विचारत नाहीत लेखकाला. सिरियल बंद होते, 4 महिने काम नसतं, मग बरोबर फोन येतो, काय नवीन लिहित असशील तर सांग ना मला वगैरे. बघितले चढ उतार बघितले सगळ्या ऍक्टर्सचे. सो प्लीज. ए मरू द्या हो. तुम्ही कधी होणार सेलिब्रिटी सांगा ना. प्रेरणा, मी सेलिब्रिटीच आहे. नाही, कोणी ओळखतं का तू? एक ताई, यांनी मागे एका सिरियलचे ना 1000 एपिसोड लिहिले. हा, त्या सिरियलच्या शूटिंगला गेले होते, सेटवर गेले होते. त्या वॉचमननी पण यांना बाहेर ठेवलं. नाही ओळखलं नाही, अंदर शूटिंग चालू आहे, अलाउड नाही म्हणून ओळखलं वॉचमननी. नवीन वॉचमन होता तो प्रेरणा. ठीक आहे, मग तुमच्या टीमनी का नाही बोलवलं तुम्हाला? कुठे? 100 एपिसोड झाले म्हणून पार्टी केली, त्यालाही नाही बोलवलं हो तुम्हाला. कसं वागता? आर्टिस्टला नेतात फक्त अमेरिका, ऑस्ट्रेलिया, तुम्हाला लोणावळ्याला तरी नेतात. प्रेरणा थांब ना प्रेरणा, आता ना मी रडेन प्रेरणा. मी काय कोणाशी बोलू? नाही ओळखत माझ्या नवऱ्याला, मी काय अगं करू? थांब. नाही ओळखत, नाही ओळखत. माहितीये, जे दिसतं ना तेच विकलं जातं. आता रायटर्स, डिरेक्टर, कॅमेरामॅन, एडिटर्स हे नाही दिसत म्हणून त्यांना नाही तेवढं कोण ओळखत. लोक चेहऱ्याने तर नाहीच ओळखत, पण आम्ही सुद्धा तेवढीच मेहनत करतो की नाही, हे कसं विसरतेस तू? ऐका ना, चिनूला विसरायच्या आत मी तुमच्या पाया पडते. अरे नका बाई, तुम्ही पाया तुम्ही पडता. तिचा रोल कापू नका, तिला सगळे प्रेक्षक विसरून जातील हो. मी नाही कापलाय. कोणी कापलाय मग? ए चिनू बोल ग. रायटर दादा, मला सिरियल मधनं काढू नका. मला खूप खूप काम करायचंय. काम करून खूप खूप मोठं व्हायचंय. हात जोडते, प्लीज काढू नका. एकच वाक्य पाठ करून आली आहेस काय येडे? नाही हो.
कसं बोल आणि ते पण मोनोटनस खोटं खोटं तसंच बोलते ही सिरियल मध्ये पण नाही. सगळे सीन ड्रॅग करते माझे म्हणून हिच्यामुळे टीआरपी कमी झाला मी सांगतो ना तुला आवडते रडवलं तुम्ही माझ्या पोरीला रडवलं तुम्ही. माझी मुलगी झाली आहे माझी ए बाळा रडू नको नाही बाबू काम करताय अहो, नाही मला ताई. बघवत रडायचं नाही, नाही. मला चॉकलेट दे पाहिजे ना चॉकलेट देणार शुगर फ्री मिळेल शुगर फ्री देणार शुगर फ्री देणार तू मस्त काम करते बाळा यांनाच लिहिता येत नाही जो भेटतो तो हेच बोलतो यांना लिहिता येत नाही नाही ही छान काम करते असं हा मग तोंडावर हेच म्हणणार ना लोक असं नाही म्हणणार किती घाण काम करतात प्लीज सेल्फी द्या ना असं तर नाही ना म्हणणार काहीतरी आपलं तुम्हाला भेटून तुम्ही छान लिहिता असं का नाही म्हणत कोणी अहो अगं मला नाही ओळखत कोणी ना तेच म्हणते मी ओळखायला हवं ना मी ओळखते तुम्हाला मी पाया पडते अरे नका ना प्लीज कापू नका तुम्ही हिचा रोल मी नाही कापत ती आम्ही आता गाडी घेतली हो 4-व्हीलर मग मग मी गाडी घेतली तेव्हा सगळ्यांना ना सेटवर जेवण वाटलं होतं सुका मटण ते फिश करी वगैरे सगळं दिलं तर सगळ्यांना खूप आवडलं तर ना मी त्या डिरेक्टर सरांना म्हणाले की जरा आमच्या चिनूचा रोल जरा वाढवा ना बघा ना ते म्हणलं तुम्ही जर नेहमी आम्हाला एवढं छान छान खायला आणणार असाल तर का नाही आम्ही तुमच्या चिनूचा रोल वाढवणार आठवतंय डिरेक्टर सरांनी तुम्हाला फोन केला होता चिनूचा रोल वाढवायला तुम्ही वाढवला होता तुम्ही नोव्हेंबर एंडला गाडी घेतली का बरोबर बोललात ये हाला ह्याच्या त्याच्या आईला त्याला मटणाचे डबे खायचे होते म्हणून मला इकडे रोल वाढवायला सांगितला त्यांनी डिसेंबर मध्ये म्हणजे हा तिकडे मटण खातो आणि मी ते रात्रभर जागून सीन लिहितोय ऐका. बघतो मी त्याला तुम्हाला पाहिजे का मी बनवलेले मला सांगा जवळा भाकरी काय माझं स्पेशालिटी आहे मी सगळं बनवायला देईन मी सगळं माझ्या- आदल्या दिवशी सांगा शूटिंग नसलं तरी मी डबा कशाला ही नाहीये का मी करते. आणि मला येत नाही का माझा डबा बनवायला मला जेवण बनवायला येत नाही का मी माझं करेन कळलं ना हे खुशमस्करीगिरी करायला मला आवडत नाही लक्षात घ्या हो मग चॅनलचा फोन आल्यावर कशाला लाळ गाळता त्यांच्या कुठल्याही जोकर डोळ्यात पाणी आणून आणून हसता कशासाठी कारण मी बैल आहे खाण्याला बांधलेला मी बैल आहे माझं व्यसन चॅनल वाल्यांच्या हातात आहे ते असं केल्यावर मी गोल गोल फिरतो मी बैल बस ते डिरेक्टर दादा आहे ना ते तुला बैलच बोलतात डिरेक्टर मला बैल बोलतो हा अरे ते बोलतात की आज बघू बैलाने काय लिहून पाठवलंय बैलाने काय लिहून पाठवलंय उगाच तिला तिकडनं हातबीत मारू नका दिसतंय मला इकडनं त्यावर कशाला ओरडताय मूर्ख कमी पैसे काम करतो म्हणून हा डिरेक्टर झाला ह्याला पोझिशन मी कंसात लिहून देतो कुठे उभं कर कोणाला एकदा लिहून दिलं नाही तर मला फोन करतो की अरे कुठे उभं करू म्हणजे कर ना डिरेक्टरच तर तू लाईन मध्ये उभं करतोय चिपतो अख्खे सीन अजिबात आवडत नाही मला चिपलेलं तुम्ही चेपता मी चेपतो मी ऐकते ना तुमचे सगळे फोन तुम्ही चेपता इकडचं रिजेक्ट झालेलं तिकडे तिकडचं रिजेक्ट झालेलं तिकडे तुम्ही चेपता प्रेरणा काय नवीन प्रेरणा नाव आहे तुझं तू तरी लेखकाच्या बाजूनी बोल मी तुमच्याच बाजूने बोलतीये ना काय बोलतेस माझ्या बाजूनी प्रेरणा मला ओळखत नाही कोणी मी आणि काय लिहिता हो तुम्ही एवढं मी हे असं बोलते ना फटाफटा ते तुम्ही डायलॉग लिहून काढता ते सुलक्षणाचे डायलॉग सगळे माझे आहेत मी बोललेले आहेत मग लिही तू घे हा लॅपटॉप घे लिही सुलक्षणाचे डायलॉग लिही ना मला नाही करायचं असं काम ओळखत नाही तर मला नाही करायचं काम बाबा बस एवढं सोपं वाटतं का ग तुला लिखाण काय करता तुम्ही काय करता घरी नुसते बसून असता काय काम सांगितलं की वाचकन अंगवण्याचं बाहेर जायचं नाही बाहेर पडायचं नाही काय करता तुम्ही अगं मला बाहेर पडायचंच असतं पण लिखाणच केवढं आहे बाहेर जाईल लेखक तर कुठेतरी फ्रेश होईल तर काहीतरी नवीन आयडिया सुचतील तर काहीतरी नवीन लिहिल पण लिखाणच एवढं आहे सोफा सुटवतच नाहीये माझ्याकडून एवढं सोपं वाटत असेल तर लिही ना तू लिही पॅरेग्राफ लिही दैनंदिनी लिही हे बघ लेखकांनी लिहिलेलं अक्षर आणि अक्षर वाङ्मयीन साहित्य आहे लक्षात ठेव 1 मिनिट ते स्वतःला सुचलेलं लिहिणाऱ्या लेखकाचं दुसऱ्यांनी सुचवल्यावर लिहिणाऱ्या लेखकाचं नाही हा म्हणजे तुमचं साहित्य आहे हो मग? फार तर माल असेल किंवा मग माल असेल माल आहे माझं लिखाण माल आहे असं म्हणतेस तू हो. बर घरातल्यांनाच काही किंमत नाही तर जग तरी काय करणार आहे किंमत हे अस्तित्वच नाही झालं आमचं आम्ही फक्त आहोत हवेसारखे दिसत नाही आहोत पण आहोत ऐका ना काय आहे मग दिसत नाही असं काम करू नका ना प्रेरणा मी कुठे तुला ठेवू मला सांग दिसत नसली तरी हवा महत्वाचीच आहे ना हो सर तुम्ही आम्हाला हवा आहात
रायटर काय, सर काय, म्हणून काय? हवा आहात तुम्ही आम्हाला. हवा हवा असं जुळवलं का तुम्ही नाही आता? नाही हो, माझ्यात आता तेवढं ताकद पण नाहीये, कारण माझ्या मुलीचा रोल कापताय हो तुम्ही. मी फक्त तुमच्याकडे विनवणी करायला आलीये की तुम्ही बघा. हवा आहात आम्हाला रायटर म्हणून. असं असं नाही होणार. तिचं फ्युचर तुमच्या हातात आहे हो. माझ्या हातात तिचं फ्युचर नाहीये. तुमच्याच आहे. माझ्या नाहीये, तुमच्या आहे. तुमच्या आहे. तुमच्या हातात. आहे तुमचा ए थांब काय, ओरडू नका थांब जरा. फ्युचर फ्युचर मगाशी फ्युचर बद्दल बोलताय तुम्ही हिच्या. मगाशी बोललात ना, आता सिरियल संपली, आता ही काय करणार? ती अभ्यास करणार, ती शाळेत जाणार, मित्रमैत्रिणींबरोबर खेळणार, नवीन जग बघणार, नवीन गोष्टी शिकणार. कळलं का? हे वय तिचं EMI भरायचं नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी करायचं, हे लक्षात ठेवा जरा प्लीज. आणि हे जे ती सगळं करते ना, ते एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून समजा. हेच करिअर आहे असं लादू नका तिच्यावर प्लीज. तिचं अख्खं बालपण आहे ना, कॉल टाइम आणि पॅकअप मध्ये नका घालवू. खूप मोठा आहे तिच्यासाठी दिवस. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो मी, सॉरी, खूप ऑनेस्टली आणि फ्रँकली, तुम्ही सुद्धा तुमची नोकरी धरा. तिच्या पैशावर नका जगू प्लीज. तुमचं लेक्चर नाही ऐकायचंय आम्हाला. नकोय, तुम्हाला शाप आहे. काही सिरियल बंद पडणार. काहीतरी होणार तुमचं लिहिताच येणार नाही तुम्हाला. तुमचा लॅपटॉप पण बंद पडणार. बापरे. तुम्ही माझ्या मुलीच्या पोटावर पाय आणलायत, लक्षात ठेवा तुम्ही. मी हो, मी बोलत नव्हते मगापासून, गप्पा होते, पण सगळं तुमच्यामुळे होतंय. आम्हाला नाही ऐकायचंय तुमचं लेक्चर. आम्हाला रोज फोन येतात, 4 ठिकाणी आम्ही फोटो दिलेत, कुठे ना कुठे काम मिळेल माझ्या मुलीला. रायटर दादा मला सिरियल ए, जा, चल, ए, चल, निघ, चल. जाऊ दे. ताई ऐका बाई, ना, नाही, आपला डबा घे. मी समजवते वाटत. नाही, आम्हाला नाही करायचं तुमच्या सिरियल मध्ये काम. उद्या निघ, बंद चल. होणार आहे नाहीतरी तुमची सिरियल. चल बाळा चिनू. त्याआधी ट्रे बंद केले पाहिजेत. मग डोक्यात जातात ते ट्रे. काय हो, काय करायचं तर तुम्हाला वेगळं काम बघावं लागेल का? कशाला? ते शाप देऊन गेला ना, सिरियल बंद पडेल. असं काही होत नाही का प्रेरणा? एवढी वर्ष इंडस्ट्री सुरू आहे, कोणामुळे सुरू आहे? प्रेक्षकांमुळे सुरू आहे. कळलं ना? प्रेक्षकांना जोवर समोर दिसलेला आवडतंय तोवर चालू राहणार. आणि ज्या क्षणी तो पाठ फिरवेल ना, एका सेकंदात सगळे शो बंद होतात बघ. आम्हा कलाकारांना उगाच वाटतं ग, शो मस्ट गो ऑन वगैरे, आमच्यामुळे सुरू आहे. पण असं काही नाहीये. शो जो ऑन आहे ना, तो प्रेक्षकांमुळे ऑन आहे, हे लक्षात ठेव. तो गेला ना, सगळं संपलं. चांगलं सुचलंय ग, हे प्रायोगिक नाटकात वगैरे लिहायला पाहिजे हे मी. माझी जरा कॉफी गरम करून आणशील का प्लीज? आणते स्वतः. इथे बसा, गादी उभा, ऑर्डरी सोडा, बाकी काही करायचं नाही. आणते. प्रेरणा, होणार मी सेलिब्रिटी.